हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि आज आपण बनवणार आहे उकळलेल्या आलूपासून चटपटी चटणी. उन्हाळ्यात काहीतरी चटपटं खावंसं वाटतं आणि असं वाटतं काहीतरी आपल्याला असं आवडेल ज्याने आपल्याला भूकही लागेल. आलूपासून आपण अगदी सोप्या पद्धतीने चटणी बनवणार आहे. आलूपासून यासाठी बिकॉज आलू अवेलेबल पण असतात आणि लवकर बनतात ते कमी वेळामध्ये. लेट्स गो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण 2 ते 3 आलू बॉईल करून स्मॅश करून घेऊया. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जिरं आणि धणे रोस्टेड करून घ्यायचे, भाजून घ्यायचे विदाऊट ऑइल. आपले धणं आणि जिरं ना रोस्ट झालेलं आहे. हे ऑलरेडी ऑइलची कढई होती त्यामुळे आपल्याला ऑइल दिसते, पण आपण ऑइल टाकून भाजलेलं नाही आहे ते. हे छान सुगंध सुटलेला आहे. आता याला थंड करून कुटून घ्यायचं आहे आपल्याला. याला बारीक करायच्या पूर्वी आपल्याला घालायचं आहे काळं नमक थोडं. हे वरूनही घालू शकतो असं काही नाही, पण बारीक करायच्या वेळेस घातल्याने लवकर ते बारीक होत असतं. थोडं गुळाचा खडा एक, थोडं तिखट घालायचं आहे, मीठ. आपल्याला असं दरदरीतच त्याला पिसून काढायचं आहे. पाट्यावरतीही करू शकतो आपण. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे बिकॉज आपण याला भाजून घेतलेलं आहे. आता आपण बघूया नेक्स्ट स्टेपकडे. आता आपल्याला कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, मिरची आणि सांबार सुद्धा. आता आपले आलू झाले आहे बॉईल. आता यांना आपलं शिल्क उतरवायचं आहे. त्यानंतर आपण काढूया, पुऱ्या तळूया. बिकॉज आपण जी चटणी आलूची बनवतो आहे त्याच्यासोबत पुऱ्या कॉम्प्लिमेंट जातात. म्हणून आत्ता आपण पहिले यांची शिल्के उतरवू आणि यांना स्मॅश करून ठेवू आणि त्यानंतर करूया पुरी तळण्याची तयारी. लेट्स गो.
तर अशा पद्धतीने आता आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. आता आपल्याला आपली चटणी रेडी करायची, जिला बनारस टाईप चटणी म्हणतात. चला तर मग बनवूया. आपण कांद्याचे स्लाइस मोठे मोठेच ठेवणार आहे, बिकॉज बनारसमध्ये कांदे मोठे मोठेच कापतात. तर अशा पद्धतीने आपलं सॅलडचं सगळं सामान ते रेडी झालेलं आहे आणि पुऱ्या पण रेडी झालेल्या आहेत. आता आपण आपली आलूची चटणी तयार करू बनारस टाईप. आलूचे चंक्स असे मोठेच ठेवायचे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपला सांबार. हिरवी मिरची मस्ट आहे, त्याच्याशिवाय यांना स्वाद येणार नाही. आणि लांब कापलेला कांदा छान. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंचेचं पाणी, जे आपण घरीच तयार केलेलं आहे. आणि आपली चटणी जी आपण ग्राइंड केलेले गरबळीत, काय सुगंध सुटला याचा, वाव. बिकॉज याच्यामध्ये ऑलरेडी आपण तिखट घातलेलं आहे, तर जास्ती वरून तिखट किंवा मीठ घालायची गरज नाही आहे. मिक्स करूया. आता आपली आलूची चटणी म्हणा की आलू कांद्याची चटणी म्हणा किंवा आलू पुरी भाजी म्हणा रेडी झालेली आहे. आता आपण त्यांना करूया सर्व. आता ही परफेक्ट करायची आपल्याला, म्हणून याच्यात आपल्याला वरून घालायचं आहे सांबार, थोडा कोथिंबीर, थोडा कांदा हवा तेवढा, आणि आपल्या चिंचेचं पाणी भरपूर घालायचं आहे लिक्विडी करायला. त्यानंतर आपली ही चटणी वरून घालायची आपल्याला. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. टिल देन बाय.